झाली आता आंघोळ ती थोडीशी म्हणलं त्यांच्यापुरती आता चहा पाणी तर पिलो. रात्रीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलेच. आज काय खारी पोस्ट खाल्ली नाही काय ते गेल्या सोमवारी आणले चुरमुर. मग आता आम्ही काल कामावर विचार केला म्हणजे आधी चुरमुर उडवत आहे मग परत खारी खाणार. शेजारांचा आमच्या कारवा मग जरा 5 मिनिट लसूण घेऊन येते. तर चला लसूण आणलाय, लसूण सोलून घेते. आता ताई तुम्ही भाजी करता का हो आजचे दिवस? जरा ताईच्या हातची भाजी जरा खमंग लागते. तिखट टाकत नाही म्हणजे जास्त कसं काय असं ना करा तुम्हाला घरात खायची आहे. मी तर ह्यांनी भाजी करूच तर मी कपडे धुते म्हणजे माझे कपडे राहिले ते धुवायचे. काय लेकरांनाच बोलत बसली तासभर त्याच्यामुळं पाणी घेतलं तर आज काही एकटीला जाऊ वाटत नाही कामाला. पण ती म्हणते ते मला तू फोन कर मी तुला न्यायला येतो. एकामेकीच्या नात्यानं कसं की जातंय. कालच तायला मी म्हणलं मी काही येत नाही बाबा कामाला. परत अजून विचार आला की मला म्हणते तर मला 17 तारखेपासून लागायचं आहे काम. तर तुझा मी तर म्हणलं सर का तसं नाही बाबा म्हणले मला नाही कामाला यायचं. मी म्हणलं बाय तसं नाही म्हणलं मी इथे लगेच महागार आहे म्हणलं. आणि परत काय करायचं आम्हाला कुठून तुम्ही चालला का नाही मग हा मी बाळाने सोडते बाळाने म्हणते या बाळामध्ये सोडत नाही. भले मी इथं नाही राहिले तर कुठं बी राहील तर मी बाळामध्ये सोडत नाही आता. आणि आपण राहिल्याशिवाय आपल्या ओळखी पाळखी पण होत नाही काय का ना बरोबर आहे. लाखातला शब्द हरला ओळखी पाळखी होते ते आणि बोलून चालून सगळ्यांना राहायचं. आम्ही तर तिकडे गेलो 5 महिने तर तवर व्यवस्थित चांगली बांधी करून काम व्यवस्थित बघून ठेवा. कशाची भांडी करायची ओळखी पाळखी काम ती कुठं डायरेक्ट आलं की कामाला फिरलं पाहिजे. परत बारामती म्हणून आज का नाही ती फ्रेश मध्ये बोलते कारण का त्यांना काल काम बघून आले त्या काम झाले त्यांचं फायनल. तर त्यांची पगार पण सांगते मी आता. त्यांनी कारण ताईच्या व्हिडिओ मध्ये सांगितले तर त्यांना 18,000 महिना मला 15,000. कसं की तुमच्यापासून काय लपवून ठेवायचं नाही हाय या नाही. काम होतंय म्हणजे रूम भाडं आणि रूम तर काय कमी आहे का तर पाणी 24 तास लाईट 24 तास. पण आता आमचा कामाचा टायमिंग व्यवस्थित नसल्यामुळे आणि किरकिर नाही काय नाही कुणाची किरकिर नाही 1 नंबर आहे मग काय कामाचं त्यामुळं आपण चांगलं पुढं असले का नाही त्यामुळं मागची माणसं बी चांगली असतात. या आपली बारामती दादा सारखेच आहे दादा सारखे. आणि जिथं आम्ही कामाला जातो का नाही ती खास मालक का नाही आमच्या गावालाच निघलं बघा गावाकडचं. त्याच्यामुळं तर ती त्यांना असा आनंद वाटतं की बाबा आपल्या गावाकडली इकडं आले ती. त्याच्यामुळं आम्हाला लय जीव लावते ती. कधी वसवस करत नाही ते. भले आम्ही नवीन कसं रील स्टार म्हणून तेवढे आणि त्यांना काय पाहिजे ते मोठे रील स्टार आणि मला बाकी रील स्टार. मी म्हणलं कुठं मी रील स्टार आहे ते आपले साधे ना सिंपल. ती म्हणते किती दिवसानंतर काल नाही विचारले आम्ही कामाला जातो तर त्यांना नाव माहिती नाही ते काल विचारले आम्हाला तुमचं रील स्टार तुमचं नाव काय आहे ते सांगायचे. मी म्हणलं मी काय रील स्टार नाही मी काय नाही मी आपले साधेच गावंडाळ काम करणारे नाही म्हणलं तुमचा बी व्हिडिओ बघितलाय की नाही म्हणलं तसं काय नाही म्हणलं. दाद्या कुठं का असं ना सुखानं आहे समाधान आहे भेटीपेक्षा तर चांगलं आहे. पण आता इलाज नाही स्वातीला यंदाचं वर्ष करावं लागतंय. तेवढं वर्ष करावं लागतंय. त्याच्या आधी माहिती झालं असतं असं तर नसते कोणाचे उचल पण घेतले आणि काहीच नसतं.
भले अजून 2-4 वर्षानं घरगाव शेड नाही मारायचं ग, झालं तुम्ही तरी असतं. मार्गदर्शन दाखवलं म्हणून आपण इथं हा, पोहोचलो. मग काय? कारण समजा ह्या ताईंना नसतं बोलवलं तर अजून भाडावतच पडलो असतो पडलो असतं. आणि ते बी एकामेकाला भांडत होतात. आणि ते पण मी कुठं जिथं जाईल तिथं हिडो काढते. त्याच्यामुळं त्यांना पण माहिती झालं की बाबा ही खरंच कष्ट करणारे आहे ते, हे काम करते ही कुठं बी टिकणार आहे ते. त्याच्यामुळं तर आणि असं असतं की म्हणजे कुणाला खरं वाटतं की व्हिडिओ मध्ये खोटं दाखवते ते का खरं दाखवते ते, पण त्यांनी पण बघितलं त्या ताईंना ते आमचं काम आहे का नाही आता जिद्द जिद्द. मग काय आपल्याला किती बी त्रास होऊ द्यावा पण कामाला कधी हार मानायचे नाही. मला राहता भरोसा नव्हता की बाबा पण राधा टिकली एक तर स्वतःच म्हणायला लागली मला नगर हे काम. आपण उलट मीच तिला प्रोत्साहन दिलं का नसत ते बघा. अगं मी करते म्हणलं मी एवढं झोळीत असणार आहे. तुला काय भूक आला काय म्हटलं करते काम. सुट्टीच्या टायमाला तर कवळीची सुट्टी आणि चला बाया आणि कारण चवला बाय चला बाय अरे देवा सध्या म्हणलं काम नाही रे. नाही हो, ती त्यांची मला काळजी वाटते की मी त्यांना सकाळी 10 वाजता जेवण देते. जेवायला झालं का मी जे कामाला जाते ते 11 वाजता, ती संध्याकाळीच 11लाच येते या. त्याच्यामुळं आणि लेकरं घरी नाही ते कोणी त्यांना सोबत नाही मोबाईल मध्ये दादाची आठवण काढ. मग मला रडायला आले की काय तर सगळ्याला कमेंट त्यांनी मग मला तसं केलं की म्हणजे कमेंट सगळ्यांनी की वाईट वाटतं पण काय करता नाही इलाज आहे बा. लेकरं सोडून लेकरं सोडून भटकते त्यामुळे वाईट वाटलं म्हणून रडले. आईला लेकरं तर जवळ नाही वरून लोक बी बोलायला लागले. आणि लोणावळ्याच्या त्या मावशी आहेत त्या म्हणते त्या तुम्हाला राग आला का तर नाही मावशी मला राग कशाचा येत आहे चांगल्या बोलल्यावर राग कशाला येतोय मला. जे वाईट बोलतंय त्याला भीती वा की कसं की मुंगेवर पाय दिला तर मुंगेला राग येतो हाय का नाही. आपण तर शेवटी माणूस आहे तसं काही नाही. एवढं भारी वाटतं केस लय भारी. केसच राहत नाही ते राहत नाही ते काय असे सुट 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 नेसता हे होते. सकाळ सकाळ त्यांना केस बिस कापून होय या की जरा पार्लर बिर्लर करून तर मी आता माझं एवढं 15 दिवस भरलं तर एकदा पोरांची गाठ घेऊन येते एक सुट्टी काढून. नाहीतर असं वाटतंय की आपण तिकडे गेल्यावर पोराकडं पोरग महाग लागल परत शाळेचं नुकसान त्याचं होईल हे असं लय वाटतंय. आता कशाला आता एकदम शाळेत घातलं का तर कशाला बसलं आता दाखल्या ते महत्वाचं गुरुवारी जावं लागेल ना पण आपण जावं लागतं ना मागणी पत्र तर द्यावं लागतं ना तिथं शाळेत मागणी पत्र पाठवते मला तर छोकरीचा दाखला आणायचा सण्याचा आणायचा काय तेवढं नाही काय हॉस्टेलमध्ये काम करत त्यात अजून साईडाचे आपल्या सायकल तिकडंच आहे म्हणतात टेबल तिकडंच मोठीवरच आहे साऊंड बॉक्स तिकडंच आहे. त्या दिवशी पसारा काय बसलेला नाही त्याच्यामुळं आणलं नाही पण सायकल तर आणावं लागते कारण का तिथनं बी 3 किलोमीटर शाळा आहे लय अवघड आहे. एवढं एक वर्ष ठेवायचं पुन्हा मग आपलं रुटीन चांगलं बसतं की लेकरला इथलं चांगलं शाळेत टाकायचं. साईडाला कसं वाटतंय की 10वीचं वर्ष आहे मग आपण बाकीवर नेलं असं वनवन फिरलं तर तिचे नुकसान होतं. माझी जिद्दच आहे तिला शाळा शिकवायची काय का असं ना पुढं तिच्या नशिबात जे असेल ते घरात बनावते तुम्ही जर असं कष्ट केलं ना दोघांना तर बनावते तुझं पण वाटीवर म्हटलं ना तर नाही म्हणत म्हणून तर ते आम्ही हे करतो. जिद्द ही जिद्द मी पुरी करणार आणि आमची जोड अशी आहे की कष्टाला कुठं मागं करत नाही आणि जोडीदार चांगला असला म्हणजे बाकीचं काहीच होत नाही चांगलं काय मला सासून पण तुझ्या बाजूला केलं तर
तसं नाही होत आहे. जे ते नशिबात आहे काय का ना. आता मी तुम्हाला तर आता घरदार चांगलं आहे हे आहे. मला आता तुमच्यामुळं तर एक आता मला कसं तरी एक पुढे मिळेल. तुमच्यामध्ये प्रेम आहे पण इच्छा बांधून पुऱ्या नाही झाल्या. आणि मला नवऱ्याचा साथ नाही पण मी माझ्या जेवढे पण माझ्या मनामध्ये जिद्द होती ना जेवढं टोमने भेटले ना तेवढं सगळं मी हासिल केलं त्यांच्या ओळखावर. तसं आम्हाला यश कुठल्या गोष्टीचं येतच नाही. त्यासाठी कुणाचं तरी मार्गदर्शन असावं लागतं. आम्ही कष्ट करायला पण मागं करत नाही, कशालाच मागं करत नाही, पण फक्त यश येत नाही कशाला. तर द्या असंच आशीर्वाद तुमचा की सगळ्या कामाला आम्हाला यश येऊ द्या. कारण का तुमचा आशीर्वाद म्हणजे खरंच जे तुम्ही बोलता का नाही, जे कमेंट करता का नाही चांगले चांगले त्यातनं एक आशीर्वाद देता का नाही ती मला लाभतोच. बरोबर. आता ह्या एक वर्षाचा मला अनुभव आहे, म्हणजे वर्ष होईलच झालं मी युट्यूब चालू करते. तर मला अशी बी कमेंट आली तुम्हाला युट्यूबचं काय पेमेंट भेटते का नाही. तर नाही मला पेमेंट ते काय सुद्धा भेटत नाही. कारण का हे ते तर त्याचं एक पेमेंट भेटलं होतं तुम्हाला म्हटलं नाही का. नवरा जर किती पैशावाला असेल ना आणि जर तो किती पैसे कमवत असेल ना पण घरातली बाया जर आळशी असेल ना भावांना त्या नवऱ्याची कधीच प्रगती होऊ शकत नाही. थांबा किती आवाज चालला. बरं बघू मी पुढच्या व्हिडिओ मध्ये बोलते. बाय आता.